नमस्कार. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. आज सर्वात जास्त बऱ्याच पॅरेंट्सनी मला विचारलेला प्रश्न आहे की मुलांना वेगळं कधी झोपवावं, म्हणजे मुलांना स्वतंत्रपणे कधी झोपवावं, किती वर्षानंतर मुलांना आपण वेगळं झोपण्याची सवय लावली पाहिजे किंवा त्यांना वेगळं झोपायला सांगितलं पाहिजे. तर आज आपण व्हिडिओ या विषयावर बोलणार आहोत. तर कसं होतं, बरेच पॅरेंट्स काय करतात की मुलगा 4 वर्षाचा झाला, 5 वर्षाचा झाला की त्याला वेगळं झोपवण्याची घाई करतात. तर असं करू नका, कारण वयाच्या 7 वर्षापर्यंत मुलाची भावनिकदृष्ट्या तो विकसित झालेला नसतो की आपण स्वतंत्रपणे झोपूया. परंतु आपण बरेचदा वेगवेगळ्या ठिकाणी ऐकतो की नाही, फॉरेनमध्ये तर काय होतं ना की त्यांना झाल्याच वेगळं झोपवतात. मग इंडियातच का नाही? तर मला फॉरेनचं तर काही माहिती नाही, पण सायकोलॉजी काय सांगतं, तर सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून मुलाच्या वयाच्या 7 वर्षापर्यंत त्याचा एक भावनिक विकास होत असतो आणि 7 वर्षाचा झाल्यावर तो भावनिकदृष्ट्या वेगळं झोपण्यासाठी साधारणतः त्याचं भावनिकदृष्ट्या तो तयार झालेला असतो. मग आता काही मुलं असतात की जे 7 वर्षाचे झाले तरीही ते वेगळे झोपायला तयार नसतात. मग त्या मुलांना काही चुकतंय का? त्या मुलांमध्ये काही विकास झालेला नाही का? अशी प्रश्नसुद्धा पॅरेंट्सला पडतात. तर नाही, विकास हा काही 6-5 महिन्यांचा डिफरन्स असू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या घरचं वातावरण कसं असतं यावर सुद्धा तो भावनिक विकास महत्त्वाचा असतो. त्याला बाहेरचं एन्व्हायरमेंट कसं मिळतं, घरातलं एन्व्हायरमेंट कसं मिळतं, तुम्ही त्याचं नर्चर कसं करता. कारण नर्चरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर इमोशनल डेव्हलपमेंट. तर त्यावेळी त्याचं नर्चरिंग कसं होतं हे यावर त्या गोष्टी डिपेंड केल्या जातात. मग तुम्ही म्हणाल की एक 7 वर्षाचा मुलगा आहे, तो वेगळा झोपायला तयार नाही आहे, म्हणजे काहीतरी चुकतं. मग त्यावेळेस पॅरेंट्स काय करतात की त्याच्यावर रागवतात, ओरडतात की तू आता 7 वर्षाचा झाला आहे तरी तू का वेगळा झोपत नाहीस, तू आता मोठा झाला आहे, तुला वेगळं झोपायला हवं, कशाची भीती वाटते, वगैरे वगैरे क्वेश्चनचा भडीमार त्याच्यावर होतो. परंतु मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तसं करू नका. त्यामुळे मुलाच्या खच्चीकरण होतं, तो मानसिकदृष्ट्या वीक व्हायला लागतो की अरे आपल्याला का असं, कारण कुठेतरी तो मेंटली प्रिपेअर झालेला नसतो, भावनिकदृष्ट्या तो वेगळं झोपायला तयार झालेला नसतो, त्याला थोड्या वेळेची गरज असते. त्यावेळी त्याला हळूहळू सवय लावा स्वतंत्र झोपवण्याची. आरडाओरडा किंवा त्याला तूच का झोपत नाही, तुझे फ्रेंड्स झोपतात सगळे, या प्रकारचं कुठलंही उपदेश न देता त्याला प्रेमाने कधी जवळ कधी वेगळं असं झोपवण्याचा प्रयत्न करा. आणि हळूहळू तो मुलगा जेव्हा भावनिकदृष्ट्या स्वतंत्र झोपायला तयार होईल तेव्हाच त्याला स्वतंत्र झोपू द्या. पण बरेचदा काय होतं की अरे सगळे झोपतात, तूच का झोपत नाही. बरेचदा मुलांच्या मनात एक भीती असते, ती कुठलीही असू शकते. कुणाला अंधाराची भीती वाटते, कोणाला एकटेपणा जाणवतो, तर आई बाबाजवळ असले की त्यांना एक सुरक्षितता जाणवते. परंतु ज्यावेळेस त्यांचा भावनिक विकास पूर्ण होईल, म्हणजे या केसमध्ये झोपण्याच्या स्वतंत्र झोपण्याच्या केसमध्ये, त्यावेळी ते स्वतःहून स्वतंत्र झोपायला तयार होते. तेव्हा कुठल्याही आपल्या मुलावर स्वतंत्र झोपण्यासाठी बळजबरी करू नका. हां, मुलाला हळूहळू झोपण्याची सवय नक्की तुम्ही 7 वर्षाच्या नंतर त्याला लावा, पण अगदी हळूहळू. जो तो स्वतः तयार असेल तर वेल अँड गुड. बरेचदा मुलं 8 वर्षाचे झाल्यावर ते स्वतःच म्हणायला लागतात की आई बाबा मी माझा झोपतो. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ज्या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलाला आपण असं खुशीत त्याच्या हातावर म्हणजे त्याच्या अंगावर हात ठेवून आपण झोपतो, पण तोच मुलगा जेव्हा 5.5 and 6 years ओल्ड होतो तेव्हा तो म्हणतो की आई हात ठेवू नको, मला थोडं मोकळं झोपू दे. तर त्याचप्रमाणे ही गोष्ट होते. तेव्हा लक्षात ठेवा, मुलांना स्वतंत्र झोपण्याची
घाई करू नका. त्यांना स्वतंत्र झोपवण्यासाठी बळजबरी करू नका. मला वाटते ही जी पॅरेंटिंगची एक सिरीज आहे की आपण कुठकुठल्या चुका करतो पॅरेंटिंगमध्ये. कारण आपण ऐकलेलं असतं की मुलांना लवकरात लवकर वेगळं झोपायला, त्यांना लवकरात लवकर स्वतंत्र झोपायला शिकवा, त्यांना त्यांची कामं करू शिकवा. पण प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो, त्याचं एक डेव्हलपमेंटल स्टेज असते. त्या स्टेजनुसार त्या गोष्टी आपोआप होत जातात. त्यासाठी सवय लावणं हा वेगळा भाग आणि जबरदस्ती करणं हा वेगळा भाग. तर मला वाटतं की मला काय सांगायचं आहे तुम्हाला नक्कीच कळलं असेल. तुर्तास इथेच थांबूया. प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.